60 वर्षे वय असलेली शांताताई तिचा पोरगा बाहेर जाण्याची वाट बघत बसलेली होती. घरातून जसा तो बाहेर गेला त्यावेळेला ती उठली, तिच्या रूममध्ये गेली आणि काही वेळातच त्या ठिकाणी एक 25 वर्षाचा तरुण आला. ज्या वेळेला त्या तरुणाला ही शांताताई बघते त्यावेळेला एकदम खुश होते आणि जाऊन त्याला मिठी मारते. दरवाजाची कडी लावली जाते आणि त्या शांताताईला हा तरुण वेळवरती नेऊन आपटतो. तिचा ब्लाऊज काढून, तिचं परकरची नाडी सोडून, तिच्या गुप्त अंगाला जिभेने काम करायला लागतं. आता थोड्या वेळानंतर ही शांताताईचे शरीर पूर्णपणे गरम झाले होते. त्याचाच फायदा घेऊन या पोराने त्या ठिकाणी तिच्यासोबत संबंध बनवले आणि ही शांताताई पूर्णपणे शांत केली. आता या सगळ्या गोष्टीला 2 ते 3 तास झाले होते. अचानक त्या शांताताईचा पोरगा त्या ठिकाणी आला. काहीतरी काम होतं घरी म्हणून आलेला हा पोरगा बघतो तर काय, त्याची 60 वर्षाची आई त्याच्यापेक्षा पण कमी वय असलेल्या पोरासोबत संबंध बनवत आहे. हे बघून त्याने त्या ठिकाणी हे असं काही केलं, याची आज सोशल मीडियावरती चर्चा आहे. तर नेमकं मित्रांनो काय घडलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2022 पासून होते. 2022 मध्ये 17 वर्षाचा असलेला हा तरुण, ज्याचं नाव राहुल होतं, हा राहुल त्या शांताताईच्या पोरासोबत फिरायचा, राहायचा. शांताताईचा पोरगा जो होता तो एक नंबरचा गुंड टाईप पोरगा. हा जो राहुल होता त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्याला भारी वाटायचं गुंडगिरी करणे, तमाशे करणे, गावात सगळ्यांना भिवून ठेवणे, हे असे धंदे करणारा शांताताईचा पोरगा. त्यामुळे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. आता दोघांची हळूहळू ओळख वाढत गेली. काही दिवसानंतर त्या शांताताईचा पती वारला. आता ज्या वेळेला पती वारला त्यावेळेला ही शांताताई एकटी पडलेली होती आणि हा पोरगा तोपर्यंत 18-19 वर्षाचा झालेला होता. रोज या पोराचं येणं जाणं शांताताईच्या घरी असायचं. रोज या राहुलचं येणं जाणं शांताताईच्या घरी असायचं. त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच ओळख झाली होती. आता शांताताई सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत करायची, गप्पा मारायची. त्यामुळे हा पोरगा तिला आईप्रमाणे मानायचा. पण तिची नजर जी होती ती त्याच्याप्रमाणे नव्हती. आता या शांताताईला शरीराची, सुखाची गरज होती. त्यामुळे ती त्या नजरेनंच त्या पोराकडे बघायची. याचा अंदाज पण या राहुलला आलाच होता. पण राहुल म्हणायचा की मित्राची आई आहे, असं कशाला करू, आणि एकतर वय पण भरपूर झालेलं आहे. त्यामुळे तो गप्प बसायचा. पण त्याला राहुल नाही, एवढी मोठी संपत्तीची मालकीण असलेली ही शांताताई त्याला शरीराचं अंग प्रदर्शन करू लागली. आता हे सगळं बघून राहुलने एक दिवशी शांताताईला म्हटला की एक काम करा, तुम्ही मला द्या तर, नाही तर हे बंद तर करा मला लालच देणे. त्यावेळेला शांताताई म्हणली तू कधी पण घे ना, मी तयारच आहे. आता असं ऐकल्यानंतर तो राहुल न काय अडथळा आणता त्या राहुलचं, आता ज्या वेळेला शांताताई पुढून असं म्हणते म्हटल्यानंतर या राहुलने कसलाही मागचा पुढचा विचार न करता शांताताईला उचललं, रूममध्ये घेऊन गेला, तिच्यासोबत संबंध बनवायला लागला. आता हे दृश्य कायम घडत होतं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, असं करत करत या गोष्टीला 4 ते 5 वर्ष झाली. हा जो राहुल आहे 24 वर्षाचा झाला होता. 24 वर्षाचा राहुल आणि ही 60 वर्षाची शांताताई यांच्यामध्ये अनेक वेळा, हजारो वेळा संबंध बनले. पण याचा कसलाही अंदाज शांताताईच्या पोराला नव्हता, जो की बाहेर गुंडगिरी करायचा, दादागिरी करायचा. पण त्याच्या घरात काय चालू आहे हे त्याला माहीत नव्हतं. आताच्या समाजाची हीच परिस्थिती आहे. तर असंच घडत होतं. पण आता त्याला थोडी थोडी कुणकुण लागायला लागली होती. आपली आई आणि त्याचा मित्र जो आहे तो खूपच जवळीक साधत आहे. त्यांच्यामध्ये असं बोलणं साधंसुद्धा नाही, याचा अंदाज आलेला तो शांताताईचा पोरगा यांच्यावरती लक्ष ठेवून होता. यावेळेला त्याला कोणीतरी सांगितलं की तुला काय माहिती आहे, तू सगळ्या गावात गुंडगिरी करतो पण तुझी आई तुझ्याच मित्रासोबत संबंध बनवत आहे. ज्या वेळेला हा असं ऐकतो तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि आता ठरवतो की या दोघांना सबक शिकवायचाच. म्हणून तो काय करतो की एक दिवशी हा त्याच्या मित्राला बोलवतो आणि म्हणतो की दुकानातनं काहीतरी घेऊन या. त्यावेळेला परत म्हणतो दुकानात गेल्यानंतर तो त्याला फोन करून सांगतो की मी बाहेर चाललो आहे, तर सामान घरी ठेवून जा, मी आज काय माघारी येणार नाही. ज्या वेळेला राहुल असं ऐकतो त्यावेळेला घरी येतो आणि त्या ठिकाणी शांताताई होती. शांताताईला त्याने धरलं, त्या ठिकाणी संबंध बनवायला लागला. अचानक तिचा पोरगा त्या ठिकाणी आला. हे सगळं दृश्य बघून दोघांच्या पायाची जमीन सरकली. दोघांना समजत नव्हतं की काय करावं. रेड हँड पकडलं होतं. शांताताईला शरम पोरासमोर एवढ्या मोठ्या असं दृश्य, आणि त्या मित्राला भीती, आता मला काय सोडणार नाही.
त्या ठिकाणी या तिघांमध्ये जबरदस्त भांडण झालं. त्यावेळेला त्या शांतताईच्या पोराने राहुलला बेदम मारहाण केली. जाड होता माणूस, ताकदवान होता, खाऊन पिऊन संड्या झालेला. त्याने ताकदवर लावून मारहाण केल्यानंतर त्या राहुलचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्याने शांतताईला पण मारले. शांतताई पण त्या ठिकाणी संपली आणि तो जो शांतताईचा पोरगा होता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाला आणि म्हटलं की मी असं असं केलंय. पोलिसांना विश्वास बसत नव्हता, पण त्याचं जे रेकॉर्ड होतं पहिलं त्याच्या आधारावरती पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली तर हो, तिथं 2 मृतदेह पडलेले होते. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले, पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे आला. याला पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेलं होतं. त्याच्यावरती आता FIR दर्ज करून गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. कोर्टामध्ये ज्या वेळेला हजर केलं त्यावेळेला जज साहेब पण काही बोलू शकत नव्हते, पण त्यांनी भरलेल्या मनानं याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर या प्रकारे मित्रांनो या केसचा एंड झाला. ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती काही महिन्यापूर्वी. तर याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती होती का मला कमेंट करून सांगा. काय वाटतं याच्याबद्दल पण सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.